हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज खूप दिवसांनी आम्ही ब्लॉग करायला घेतला आहे कारण माझी श्रव्य खूप आजारी होती. तिला फीवर आला होता आणि आता ती ठीक आहे. आणि का आला फीवर? कारण आम्ही खूप सारे आईस्क्रीम खाल्ले होत्या. तर प्लीज मी सगळ्या पॅरेंट्स लोकांना रिक्वेस्ट करते, प्लीज मुलांना तुम्ही आईस्क्रीम देऊ नका. मग असं खूप त्रास होतो आपल्याला. आपण देतो मुलांना, त्यांचं ते रडतात म्हणून आणि मग त्यांना त्रास होतो. है ना श्रव्य? हां, इथे मग इंजेक्शन घुसवतात. हां, तर प्लीज तुम्ही पण तुमच्या मुलांना आईस्क्रीम देऊ नका. बाकी काहीही द्या, घरातलं सर्व खायचं द्या आणि आईस्क्रीम तेवढी देऊ नका प्लीज. हां, आता आम्ही चाललो आहे फिरायला, तर आमच्यासोबत राहा. कंटिन्यू करा आमचा ब्लॉग. बाय बाय फ्रेंड्स. आता कुठे बसलो आम्ही? एसी कार मध्ये बसलो. आता कुठे जाणार श्रव्य? पार्टी. माझ्या मैत्रिणीच्या घरी बघा, तिचं नवीन घर. खूप थकले मी. हे बघा, हिचं आहे घर नवीन आणि ही बहीण आहे. ओके, भरणचा कार्यक्रम चालला आहे. एवढ्या लांब का आली असशील तू? थकून गेलो आम्ही. आणि हे पूजेचं सगळं मांडणी केली. आणि इथे बघा शेव्या पण बसली इथे मावशीच्या घरी. आणि ही आमची आत्या, माझ्या मैत्रिणीची सासूबाई. बघा काहीतरी करा. हाय. आणि ही आमची मोठी बहीण आहे. हाय, माझी लहान बहीण. हाय. थांबा. आणि हे तुझे मिस्टर, हे आमचे दाजी. तिला आताच शोनू खाऊ नको, सांग मारच देईल तुला. आता जास्त खाऊ नको. ही आमची चूत आहे. तुम्हाला इंट्रो नाही करून देणार. श्रव्य इकडे रेश बरोबर काय काय खाल्लं तुम्ही? खाऊन झालं? सॉरी आम्ही लेट आलो. काहीतरी करा. जाऊ द्या. रिकामं ताट आम्ही ताट दाखवत नाही. गुलाबजाम खावा. कुठे बसायचं? इथे बसायचं. फुले घाल. सरक पुढे. आपण एकदम ह्याच्यात आहे. मच्छर बेटू.